जातीच्या वर्गीकरणाच्या विरोधात आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात येत आहे। स्वतः आनंदराज आंबेडकर जे आहेत ते या मोर्चाचं नेतृत्व करताना खरं तर पाहायला मिळत आहे। एकंदरीत आपण जर पाहत असाल तर या ठिकाणी या मोर्चाला खरं तर सुरुवात झालेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा सध्या मोर्चा जो आहे तो मार्गस्थ होताना खरं तर पाहायला मिळतोय। आपण या ठिकाणी पाहू शकतो अनेक जे भीम सैनिक आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। आपण या ठिकाणी माध्यमातून पाहू शकतो सध्या हा जो मोर्चा आहे तो या ठिकाणावर मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने जे आहे ते या मोर्चामध्ये भीमानुयायी या ठिकाणी सहभागी झाले एकंदरीतच पाहायला मिळतोय। स्वतः आनंदराज आंबेडकर या मोर्चाचं आणि या ठिकाणी आपण या माध्यमातून पाहू शकतो सध्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकताना पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भीमानुयायी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि एकंदरीत हा जो मोर्चा आहे सध्या मार्गस्थ झालेला आहे। गांधी चमन या भागापासून या मोर्चाचं या ठिकाणाहून निघालेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो सध्या मोठ्या संख्येने या ठिकाणी मोर्चेकरी देखील समाज आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत आपण पाहू शकतो सध्या आनंदराज आंबेडकर साहेब आहेत ते सध्या या मोर्चाचं नेतृत्व करताना एकंदरीत पाहायला मिळतं आणि गांधी चमन मध्ये सध्या हा मोर्चा आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। उपवर्गीकरण रद्द करण्यात यावं यासाठी हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला असल्याचं पाहायला मिळतं। आपण या ठिकाणी दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता या ठिकाणी हजारो नाही तर लाखोच्या संख्येने भीमानुयायी या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं। आनंदराज आंबेडकर या ठिकाणी या मोर्चाचं नेतृत्व करतायत। आपण या ठिकाणी पाहू शकता सध्या कुठेतरी उपवर्गीकरण रद्द करण्यात यावं अशीच काहीशी मागणी आता या मोर्चेकऱ्यांची असल्याचं पाहायला मिळतंय। अजय गाडे, LS मराठी, जालना। उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये काय सांगाल? जनभावना इतकी आक्रोश होतोय। आज सरकारला मला सांगायचंय, मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा काढतोय आणि लाखो लोक त्याच्यामध्ये जमतायत आणि तरी सुद्धा तुम्हाला महाजनासारखं केलं महाराष्ट्र सरकारनं, तर ही संपूर्ण अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या सर्व जाती हा माज उचलवल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळं सरकारला माझं सांगणं आहे की आपण कोणा विश्वासात न घेता आणि जबरदस्तीनं सुप्रीम कोर्टाने आदेश दिला असं खोटा प्रचार करण्याऐवजी सुप्रीम कोर्टाने ते ऐच्छिक ठेवलेलं आहे। ज्या राज्याला उपवर्गीकरण करायचं असेल त्यानेच करावं असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। असं असताना सुद्धा फडणवीस सरकार जबरदस्तीने करत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल, एवढं मी इथे जाहीर करतो। आज सरकारला काय इशारा देणार? या जालन्यामधून आम्ही हेच सांगू इच्छितो की तुम्ही या सरकार झाल्यासारखं म्हणजे देशातलं सरकार सुद्धा आणि इकडचं महाराष्ट्रातलं हे झाल्यासारखं चाललेलं आहे। त्याने लोकभावनेचा आदर करा आणि लोकांच्या एकंदरीत ज्या भावना आहेत त्यांचा आदर लोकशाहीमध्ये ठेवावाच लागतो। न पेक्षा त्याच्यातून पाय उतारवायला वेळ लागणार नाही सत्तेवरून, एवढं लक्षात ठेवा। साहेब, दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, कुठेतरी आंदोलन दाबण्याचा एक आंदोलक म्हणून आणि एक नेता म्हणून काय म्हणणं आहे तुमचं? माझं अत्यंत मी त्या सर्व दिल्लीमध्ये असणाऱ्या जंतर मंतर मधल्या सर्व विद्यार्थ्यांच्या बरोबर आहे आणि मी ज्या पद्धतीने एक मुलगी सिरियस आहे, अनेक मुलं 17-18 वर्षाची हात आणि इतर म्हणजे मुलींना सुद्धा प्रचंड लागलेला आहे, तर त्याबद्दल मी या देशाच्या सरकारचा निषेध करतो की या पद्धतीने लोकशाहीमध्ये जर तुम्ही लोकांना वागवत असाल तर तुम्हाला लोकांनी बसवलंय, त्यांना लोकांनी खाली करायला वेळ लागणार नाही। त्यामुळं आपल्याला मिळालेला सत्तेचा दुरुपयोग करू नका आणि लोकांची रास्त मागणी आहे असं माझं म्हणणं आहे की या इथे TETचा पेपर फुटतो, या इथे नीटचा पेपर फुटतो, हे सर्व पेपर फुटण्यामागे जे जबाबदार मंत्री आहेत त्यांनी राजीनामा देणं अत्यंत गरजेचं आहे। अरे एकेकाळी रेल्वे मिनिस्टर या देशाचे लाल बहादूर शास्त्री होते, एक रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याने आपल्या स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला। हा आदर्श इथे ठेवला पाहिजे, न अपेक्षा खुर्चीवर चिटकून राहणे हे खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे आणि जनता सहन करणार नाही। जे सरकारमध्ये जे भाजप सरकारमध्ये आहे त्यांना आंदोलन मोडीत करायचं असं म्हणायचं, सरकार सरकार प्रयत्न करते दडपशाहीचा, पण मला पूर्ण खात्री आहे की या देशातली आता तरुणाई जागलेली आहे
आणि आता हे आंदोलन दडपण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. हे सत्ताधाऱ्यांना असं वाटत असेल तर ते त्यांची भूलचूक होईल एवढं मी नक्की सांगतो.